नमस्कार. मी मोरेश्वर बडगे. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. राहुल गांधींनी गेली निवडणूक दोन जागांवरून लढवली होती. एक म्हणजे उत्तर प्रदेशातील अमेठी आणि दुसरी केरळातील वायनाड. वायनाडमध्ये जिंकले होते, पण अमेठीमध्ये हरले होते स्मृती इराणी यांच्या हातून. आता चर्चा ही आहे की राहुल गांधी अमेठीतून लढतील काय. राहुल गांधी वायनाडमधून लढले आहेत. म्हणजे त्यांनी यावेळी सुद्धा अर्ज भरला, निवडणूक लढले. आता कालच मतदान झालं आणि तिथून राहुल गांधी सध्या दिल्लीत आले आहेत. तर काँग्रेस हायकमांडने कालच्या बैठकीत यांच्यावर निर्णय करावा अशी अपेक्षा होती, पण अपेक्षेप्रमाणे निर्णय झाला नाही, होणार नाही. खरगे काय निर्णय करतील राहुल गांधीवर? निर्णय राहुल बाबालाच करायचा आहे. प्रश्न राहुल बाबाचाच नाही तर त्यांची बहीण प्रियंका गांधी यांचा सुद्धा आहे. कारण या दोघांची आई म्हणजे सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून यावेळी लढायचं नाही असं ठरवलं आहे आणि राजस्थानमधून त्या राज्यसभेवर गेल्याही आहेत ऑलरेडी. म्हणजे सोनिया गांधी यावेळी राज्यसभेवर आहेत. रायबरेली आणि अमेठी हे दोन्ही मतदारसंघ हे गांधी घराण्याचे मतदारसंघ आहेत. परंपरागत गांधी घराणं इथून लढत आलं आहे. गेल्या वेळी तडाखा बसला अमेठीमध्ये राहुल बाबाला, त्यामुळे राहुल बाबा यावेळेला हिंमत करतील काय, हीच चर्चा आहे उत्तर प्रदेशमध्ये. राहुल गांधी लढतील काय? काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची काल बैठक झाली, पण त्यात निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे हे सस्पेन्स आहे की राहुल गांधी लढणार काय. कारण दोन जागा रिकाम्या आहेत. परंपरागत गांधी घराण्याच्या आहेत. एक म्हणजे अमेठी आणि रायबरेली. सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यामुळे रायबरेलीमध्ये कोण लढणार हाही प्रश्न आहे. तिथे प्रियंका गांधी यांनी लढावं अशी कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा आहे. म्हणजे राहुल गांधी अमेठीमध्ये आणि प्रियंका रायबरेलीमध्ये. दोघांची मनं वळवली जात आहेत, पण अद्याप निर्णय नाही. त्यामुळे सस्पेन्स कोड आहे की हे बहीण भाऊ लढतील की नाही यावेळेला. दोघंही लहरी आहेत. प्रियंका गांधी 52 वर्षाचे आहेत आणि सध्या उत्तर प्रदेश पाहत आहेत. ते उत्तर प्रदेशचे प्रभारी वगैरे आहेत. काँग्रेस ऑल इंडिया काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी आहेत. प्रियंका गांधी 52 वर्षाचे आहेत, 52. आणि राहुल बाबा त्यांच्यापेक्षा 1 वर्षाने मोठे म्हणजे 53 वर्षाचे आहेत. पण प्रश्न आता निवडणुकीचा आहे, लढायचं का. म्हणजे राहुल गांधींनी हे इकडचा निर्णय, अमेठीचा निर्णय गुप्त ठेवला आहे. कारण वायनाडमधून ते लढत होते आतापर्यंत. वायनाडमध्ये लढत असताना जर अमेठीचा विषय ओपन झाला असता तर वायनाडचे लोक त्याच्या अंगावर आले असते. पण तुम्हाला 2 ठिकाणी तुम्ही लढत आहात, आमचं मत कुठं. त्यामुळे वायनाडची निवडणूक होईपर्यंत राहुल गांधींनी अमेठीचा विषय काढलाच नाही कुठे. वायनाड आटोपल्यानंतर राहुल गांधी सध्या दिल्लीत आहेत. बैठका सुरू आहेत, लढायचं की नाही. म्हणजे आता अमेठीची निवडणूक 20 मे रोजी आहे. 20 मेला व्होटिंग आहे अमेठीमध्ये आणि उमेदवारी अर्ज भरायची तारीख, शेवटची तारीख 3 मे आहे. 3 मे म्हणजे अजून 4-5 दिवस आहेत उमेदवारी अर्ज भरायचा की नाही.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की बाब 2 दिवसात मी काय ते सांगतो, कारण या दोघांनी लढायचं की नाही याचा निर्णय निवडणूक समितीने मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर सोपवला आहे. आता प्रतीक्षा आहे खरगे यांच्या निर्णयाची. आता खरगे निर्णय करणार म्हणजे प्रियंका गांधी सांगणार, प्रियंका राहुल सांगणार की बाबा ठीक आहे आम्ही लढतोय, हे जाहीर करून टाकते. परंतु या दोन्ही जागेच्या निवडणुका म्हणजे रायबरेली आणि अमेठी या गांधी घराण्यासाठी सोपे राहिलेले नाही. स्मृती इराणी गेल्या निवडणुकीत तिथे 50,000 मतांनी जिंकल्या होत्या आणि गेली निवडणूक जिंकल्यानंतर स्मृती इराणी यांनी अमेठीशी संपर्क कायम ठेवला होता. अमेठीत त्यांनी कामही केली आहेत, म्हणजे टच जो आहे टच गमावला नाही स्मृती इराणीने. त्यामुळे तिथे राहुल गांधींना अजूनही धोका आहे. राहिला विषय प्रियंका गांधींचा. प्रियंका गांधी यांनी याआधी सुद्धा ज्यावेळेला सोनियाजी रायबरेलीतून लढायच्या त्यावेळेला आपल्या आईला त्यांनी भरपूर म्हणजे प्रचारामध्ये वगैरे मदत केली आहे. परंतु कधीही प्रियंका गांधींचा प्रभाव उत्तर प्रदेशात दिसलेला नाही. एक इंदिरा गांधी यांची छबी प्रियंका गांधीमध्ये दिसते असं लोक म्हणतात. त्यामुळे काँग्रेस प्रियंका गांधींना पुढे करेल असंही बोललं जात होतं. परंतु प्रियंका गांधी यांचा प्रभाव उत्तर प्रदेशमध्ये पडताना दिसत नाही आहे. हे गेल्या 10 वर्षातलं वास्तव आहे. त्यामुळे हायकमांडही चक्रावला आहे. म्हणजे कारण गेल्या निवडणुकीत काँग्रेसला जबरदस्त मार खावा लागला. म्हणजे काँग्रेसचं नाणं चालतच नाही आहे, करन्सी फेल आहे. त्यामुळे तिथे लढून आपण फजिती करून घ्यायची का याचा विचार सध्या हे दोघं भाऊ बहीण करतायत. आता हायकमांड पुढे हा सुद्धा प्रश्न आहे की दोघांनाही उभं करायचं की फक्त राहुल गांधींना उभं करायचं आणि प्रियंका गांधीकडे संघटनेचं काम ठेवायचं. दोघांनाही उभं केलं तर कोणाला महत्त्व कमी दिलं जास्त दिलं असा वाद पुढे भविष्यात निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वेगळंच भांडण सुरू होऊन जाईल बहीण भावात, ही भीती आहे. त्यामुळे आता मल्लिकार्जुन खरगे यांची कसोटी आहे, काय निर्णय करतात. राहुल बाबा यावेळी सुद्धा 2 जागावरून लढतात का, आणि तसं झालं तर मतदारामध्ये काय रिएक्शन येते. कारण वायनाडमध्ये त्यांनी हे अमेठीचं लढायचं की नाही हे गुप्त ठेवलं होतं. आता ते अमेठीतून उभे झाले तर वायनाडच्या मतदारांची फसवणूक करण्यात आली असं वायनाडच्या लोकांना वाटेल. आता सध्या तर काही करू शकत नाही कारण मतदान आटोपलं आहे. पण त्याचा परिणाम इकडे अमेठीमध्ये होऊ शकतो. त्यामुळे एकूणच काँग्रेस नेत्यांच्या हायकमांडची अग्निपरीक्षा आहे. खरगे काय निर्णय करतात आणि राहुल बाबा अमेठीमध्ये लढण्याचं धाडस करतात का. कारण शेवटी हिमतीचंच काम आहे स्मृती इराणी यांच्या पुढे फाईट करते. तुम्हाला काय वाटते, राहुल गांधी लढतील आणि प्रियंका गांधी तिकडे रायबरेलीतून आईचा वारसा चालवायला घेतील हातात. कॉमेंट करा.